हाय हॅलो नमस्कार सर्वांना। श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण मस्त अशा गव्हापासून पांढऱ्या शुभ्र कुरडई पाहणार आहोत। तर या कुरडई मी तुम्हाला शेवटपर्यंत टिप्ससह सांगणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। तर इथे पहा आपली ही कुरडई एकदम दुप्पट तिप्पट फुललेली आहे। तर या पद्धतीने तुम्हाला कुरडई करायची असेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 किलो प्रमाणात शेतगहू घेतलेला आहे। तुम्ही इथं कोणताही गहू वापरू शकता। तर हा मी स्वच्छ चाळून निवडून घेतलेला आहे। आपल्याला हा गहू व्यवस्थित निवडून घ्यायचा आहे। तर इथे मी 2 किलो प्रमाणात तुम्हाला कुरडई दाखवणार आहे। तर मी हा गहू एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेणार आहे। तर मी हा डब्बा उन्हामध्ये ठेवणार आहे। त्यासाठी मी तर डब्यामध्ये गहू घेतलेला आहे। त्यामध्ये भरपूर असं पाणी वतून आपल्याला हा गहू हाताने चोळून धुवायचा आहे। यामधील कचरा निघतो त्यासाठी 2 ते 3 पाण्याने हा स्वच्छ धुवून उन्हामध्ये डब्बा ठेवून द्यायचा। नंतर याच्यावरती झाकण ठेवून हा असाच आपल्याला 3 दिवस भिजवून घ्यायचा आहे। तर इथं मी दुसऱ्या दिवशी यामधील पाणी काढणार आहे। तर इथे पहा आपला हा दुसरा दिवस आहे। तर यामधील आपण पाणी काढूयात। तर इथं आपल्या ह्या पाण्याला छान असा फेस आलेला आहे। तर उन्हामध्ये जर आपण हा डब्बा ठेवला तर आपला हा गहू छान असा भिजतो। तर इथं मी यामधील पाणी बदलून घेतलेलं आहे। तर हीच प्रोसेस आपल्याला 3 दिवस करायची आहे। यामधील रोजचे रोज पाणी बदलायचं आहे आपल्याला। तर इथे मी तिसऱ्या दिवशीच यामधील 4 ते 4:30 वाजता मी हा गहू चुरायला घेतलेला आहे। तर इथं तुम्हाला दाखवते गहू आपला कसा भिजला आहे। तर इथं मी एक गहू घेऊन असा दाबून पाहिला तर अगदी सहज यामधील चीक बाहेर येत आहे। तर या पद्धतीनेच आपला हा गहू भिजवून घ्यायचा आहे। तर इथं मी पूर्ण 3 दिवस हा गहू भिजवलेला आहे। तर आता आपल्याला हा गहू सुद्धा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे। तर गहू व्यवस्थित धुवून घेतला तर आपल्या ह्या कुरडई मस्त अशा पांढऱ्या शुभ्र होतात। तर मी इथं चाळणीवरती खाली एक पातेलं ठेवून वरती चाळणी ठेवून हा गहू व्यवस्थित असा गाळून घेतलेला आहे। नंतर इथं मी एक स्टीलची पाटी घेऊन त्यामध्ये हा गाळलेला गहू काढून घेतलेला आहे। या पद्धतीनेच मी हा सर्व गहू काढून घेणार आहे। तर इथं मी यंत्रावरती हा गहू दळून घेणार आहे। तर तुमच्याकडे हे यंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा हे गहू दळू शकता। तर या पद्धतीने मी हा सेटअप करून घेऊन नंतर हा गहू मी अशा पद्धतीने चुरून घेतलेला आहे। तर इथं आता आपण हा गहू चुरलेला आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चीक चुरून घ्यायचा आहे। तर इथं मी मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलेलं आहे। तर आपला हा चुरून घेतलेला गहू यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण हा गहू चुरून घ्यायचा आहे। तुम्हाला जर घरच्या घरी चुरायचा नसेल तर तुम्ही हा बाहेरून चुरून आणला तरी सुद्धा चालेल किंवा मिक्सरवर चुरला तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने मी हा चुरून घेतलेला गहू हाताने व्यवस्थित चोळून यामधील चीक मी असा काढून घेणार आहे। तर याचा आपण कोंडा आहे तो असा घट्ट पिळून घ्यायचा आहे म्हणजे यामध्ये पूर्ण असा चीक बाहेर निघतो। तर या पद्धतीनेच मी हा 2 ते 3 पाण्याने चीक असा चुरून घेतलेला आहे। यामधील हा कोंडा घट्ट पिळून घेतला। नंतर इथं मी पुरणाची चाळण घेतलेली आहे। खाली मोठं पातेलं घेऊन त्यामध्ये आपला चीक गाळून घेतलेला आहे। जो आपण गाळून घेतलेला चीक आहे तो परत मी इथं डब्यामध्ये गाळणार आहे। त्यासाठी इथं मी एका डब्याला ओढणी बांधून घेतलेली आहे। त्यावरती सुजीची चाळण पकडून तो जो आपण गाळून घेतलेला चीक आहे तोच परत एकदा गाळायचा आहे। म्हणजे त्यामध्ये एखादा गहू असेल तर तो सुद्धा निघतो। तर इथं मस्त असा पांढरा शुभ्र आपला चीक तयार झालेला आहे। तर इथं आपला चीक पटपट गळत नाही त्यासाठी इथं चमच्याने असं हलवून आपल्याला हा चीक पूर्ण गाळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर इथे पहा या ओढणीवरती अशी ताम राहते। तर ही ताम आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। तर यामध्ये अजिबात जाऊ द्यायची नाही। ही जर आपण काढली नाही तर आपल्या लालसर अशा कुरडई होतात। त्यासाठी ही ताम नक्की काढायची आहे। तुम्हाला इथे दिसतच असेल किती लालसर अशी आपली ही तांब आलेली आहे। तर इथे मी अशा पद्धतीने हा पूर्ण चीक गाळून घेतलेला आहे। हा मी असाच झाकून रात्रभरासाठी ठेवून देणार आहे। तर इथं मी दुसऱ्या दिवशी सकाळी
या चिकामधील वरचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। तर अगदी शांत जागेलाच आपण हे ठेवून द्यायचं, म्हणजे मस्त असा आपला हा चिक खाली राहतो आणि वर आपलं पाणी निघतं। तर इथं एकदम हळूवार हाताने आपल्याला यामधील पाणी काढून घ्यायचं आहे। तर इथं मी एक मोठी पाटी घेऊन त्यामध्ये या पद्धतीने असं पाणी काढून घेतलेलं आहे। तर इथे पहा आपला मस्त असा घट्टसर चिक तयार झालेला आहे। यामधील गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। परत एकदा मी सुजीच्या चाळणीने हा चिक गाळून घेणार आहे। तर या अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा आपण हा चिक गाळला तर आपल्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडई तयार होतात। तर इथं मी एका पातेल्यामध्येच हा गाळून घेतलेला आहे। ज्या पातेल्यामध्ये आपण चिक घेतलेला आहे तर अर्धा इंच कमी इतकं आपला हा चिक भरलेला आहे। त्याच पातेल्याने आपल्याला पाणी मोजून ठेवायचं आहे। तर त्यासाठी मी ज्या पातेल्यात आपला चिक होता तो डब्यामध्ये वतून घेतलेला आहे आणि इथं त्याच पातेल्याने आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर इथं मी गॅसच्या शेगडीवरती इथं मोठं जाडबुडाचं पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपण ज्या पातेल्याने चिक मोजला आहे त्याच पातेल्याने आपण यामध्ये पाणी ठेवायचं आहे। तर इथं मी एक पातेलं भरून आणि वर एक्स्ट्रा एक तांब्या भरून ते पाणी ठेवणार आहे। तर हे एक्स्ट्रा पाणी कशासाठी, तर आपला एखादा गहू पाणी जास्त घेतो त्यासाठी आपल्याला इथं एक्स्ट्रा पाणी ठेवायचं आहे। तर इथं पाण्याला थोडंसं उकळी आलेली आहे। तर यामध्ये मीठ घालून घेऊया। तर इथं मी एक छोटी वाटी भरून मीठ घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात 25 ग्रॅम हे मीठ आहे। 2 किलोसाठी 25 ग्रॅम मीठ बरोबर होतं। तर इथे पहा परत आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। तर यामधील आपण जे एक्स्ट्राचं पाणी ठेवलं होतं ते काढून घ्यायचं आहे। तर इथं मी एक तांब्या ठेवलेला होता तर एक तांब्या भरून पाणी काढलेलं आहे। तर आता आपण एक फुलपात्र सुद्धा एक्स्ट्राचं काढायचं आहे यामधील। तर हे फुलपात्र कशाला म्हणसान, तर आपण ज्यावेळेस ह्यामध्ये चिक टाकतो त्यावेळेस आपल्याला जे डब्बा हिसळून टाकायचा असतो त्यावेळेस ते पाणी वापरायचं आहे। त्यासाठी इथं मी एक तांब्या आणि एक फुलपात्र भरून पाणी काढलेलं आहे। तर इथे पहा मदतीला नक्की कोणाला तरी घ्यायचं आहे। इथं माझी मैत्रीण, मी आणि माझी मुलगी आम्ही तिघीजणी मिळून हा चिक तयार करत आहे। तर इथे पहा एकसारखं हलवत आपल्याला हा चिक छान असा घोटून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर यामध्ये एक सुद्धा गाठी गुठळी होऊन द्यायची नाही। अगदी एकसारखं हलवत यामधल्या पूर्ण गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। तर यासाठी खूप कष्ट लागतं। तर या पद्धतीनेच मी हा पूर्ण चिक तयार करून घेतलेला आहे। तर हे परफेक्ट असं प्रमाण आहे। एखादाच गहू जास्त पाणी घेतो त्यासाठी आपण एक्स्ट्रा एक तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे। वरून जर आपल्याला पाणी लागलं तरच वापरायचं आहे, नाही लागलं तर अजिबात वापरायचं नाही। जेवढा आपण घट्ट चिक करू त्याच्या कुरड्या एकदम छान अशा फुलतात आणि मस्त सुद्धा होतात। तर इथं मी या डब्यामध्ये फुलपात्रामधील पाणी वतून परत एकदा आपला हा डब्बा हिसळून यामध्ये वतून घेतलेला आहे। तर आपल्याला हा एकसारखा असा हलवून घ्यायचा आहे। तर इथं गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची आहे, म्हणजे पटकन असा आपला हा चिक अळतो। तर इथे पहा मस्त असा पांढरा शुभ्र चिक आपला तयार होणार आहे आता। तर इथे पहा आपला हा चिक असा मस्त तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने मी हा चिक हटून घेतलेला आहे। आता हा व्यवस्थित असा कडचा आपण यामध्ये चिक व्यवस्थित काढून घेऊया। परत आपल्याला ह्याला मधून सारखा एक हात द्यायचा आहे, म्हणजे आपला हा चिक जास्तीचा खाली लागणार नाही। यासाठी व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे। हा चिक मी पूर्ण 25 ते 30 मिनिट छान असा शिजवून घेतलेला आहे। मधून मी याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित असा आपला हा चिक शिजवून घेतलेला आहे। चिक चांगला शिजवायचा आहे। चिक शिजवण्यात कसर ठेवायची नाही। चिक जर आपला छान शिजला तर इथं आपल्या या कुरडईच्या अजिबात साकळ्या होणार नाहीत। तर चिक आपला मस्त असा शिजवून घ्यायचा, याच्यावरती झाकण ठेवून मधून व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। तर इथं मी यासाठी 2 सोरे घेतलेले आहेत। आपला चिक कसा शिजला तो कसा ओळखायचा, तर इथं आपल्या या चिकला छान अशी शाईन येते, अगदी काचेसारखा चिक आपला दिसतो। तर असा आपला चिक तयार झाला की आपण हा सोऱ्यामध्ये भरून घेऊया। तर इथं मला मोठ्या ताराचीच प्लेट आवडती, त्यासाठी इथं मी मोठ्या ताराच्या प्लेट लावून या सोऱ्यामध्ये व्यवस्थित असा दाबून चिक भरून घेतलेला आहे या पद्धतीने।
तर पटापट आपल्याला याच्या कुरडई घालायच्या आहेत। तर हा चीक लगेच गार होतो। याच्यावरती झाकण ठेवून आपण आता कुरडया घालायच्या आहेत। तर इथं मी उन्हामध्ये एक ओढणी हातरून त्यावरती प्लॅस्टिक शीट हातरलेली आहे। अशा पद्धतीने मी हा सर्व कुरडया तयार करून घेणार आहे। तर इथे पहा, आता मी या पद्धतीने ह्या अशा कुरडया तयार करून घेतलेल्या आहेत। तर या तुम्हाला मी वाळल्यानंतर दाखवते। तर आपल्या मस्त अशा पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा। तर इथे तुम्हाला मी कुरडई तळून सुद्धा दाखवणार आहे। अगदी दुप्पट तिप्पट आपली ही कुरडई फुलते। तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप कष्ट खूप मेहनत लागलेली आहे। तर तुमचा एक लाईक एक सबस्क्राइब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर इथे पहा, आपली मस्त अशी कुरडई तयार झालेली आहे। तर तुम्ही या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये ही कुरडई नक्की करून पहा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया। तोपर्यंत सर्वांना बाय बाय, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।